नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला आमदार राजू सेठ यांच्या हस्ते शनिवारी चालना देण्यात आली. जिल्ह्यातील 77,800 श्वानांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. श्वानपालकांनी आपल्या श्वानांना लस टोचून घ्यावी असे आवाहन करण्यात आले. ही मोहीम 1 महिनाभर चालणार असून जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. बेळगाव तालुक्यातील सरकारी मराठी शाळांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे शिक्षण खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. विविध गावातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. तसेच काही ठिकाणी इमारत जीर्णावस्थेत आहे. या प्राथमिक मराठी शाळांसाठी आता संघटितपणे आवाज उठवण्यात येणार आहे. याकरिता नुकतीच तालुक्यातील MDMC कमिटीच्या सदस्यांची मराठा मंदिर गोवावेस येथे बैठक झाली. नियोजित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डिझाईन बनवण्याचे काम धारवाड येथील गॅल्वाइनी मॅनेजमेंट सर्व्हिस JNS या कंपनीकडे देण्यात आले आहे. माती परीक्षणाचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. नूतन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या कामांची पूर्तता करण्यावर बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून लगबग सुरू झाली आहे. तालुक्यातील 32 गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीतून रिंग रोड घालण्याचा घाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घातला आहे. शेतकऱ्यांना नोटीस देऊन म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला होता. मात्र त्यांचा विरोध फेटाळून रस्ता करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता त्या ठिकाणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या विरोधात महापालिकेमध्ये षडयंत्र करण्यात आले आहे. याचबरोबर त्यांची बदली करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. त्याबद्दल पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले होते. त्याचे पडसाद शनिवारी झालेल्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत उमटले आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी यावेळी इतर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शहरातील कचऱ्याची विल्हेवारीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. मात्र शहरातील कचरा अजूनही कमी होत नाही. याला सर्वस्वी कंत्राटदार जबाबदार आहेत. कामगारांची संख्या अधिक दाखवून ते रक्कम उकळत आहेत. त्यामुळे ठेकेदार YB गोल्लर आणि ND पाटील यांच्याकडील कंत्राट काढून घेऊन त्या दोघांनाही ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे असे आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे. यंदा समाधानकारक पाऊस नसला तरी अद्याप भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. किरकोळ भाजीपाला बाजारात भेंडी, फ्लावर, ढबू, टोमॅटो, वांगी आदी भाज्यांचे दर आवाक्यात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करणे सोयीस्कर होऊ लागले आहे. विशेषतः 15 दिवसापूर्वी 70 रुपये विकला जाणारा टोमॅटो आता 15 रुपयांवर आला आहे. काही समाजकंटकांकडून आपल्या जीवाला धोका असून आपल्याला संरक्षण द्यावे तसेच आपल्याला बंदूक परवानाही द्यावा अशा मागणीचे निवेदन बबन मालाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. हब्बनट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मलप्रभा तीर्थक्षेत्रावरील देवस्थानच्या प्रवेशद्वारावर स्वखर्चाने कमान उभारून देण्याचे आश्वासन मोदेकोप येथील बांधकाम व्यावसायिक मारुती मोरे यांनी दिले होते. त्यानुसार बुधवार दिनांक 27 रोजी सदर कमानीचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. श्री विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेलेली जुने बेळगाव येथील एक महिला आपल्या 2 मुलांसमवेत 3 दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आला असून पोलीस त्या 3 जणांचा शोध घेत आहेत. पूजा अमित गुरव वय वर्षे 30, मुलगा आयुष वय वर्षे 13, आरुष वय वर्षे 7, तिघेही राहणार बस्ती गल्ली जुने बेळगाव अशी त्यांची नावे आहेत. पदवीपूर्व शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालयाने 40 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
एक्सपर्ट्स विज्ञान व वाणिज्य पदवीपूर्व महाविद्यालय बेळगाव आयोजित या क्रीडा स्पर्धेत लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालयाच्या खेळाडूंनी यश संपादन केले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.